बालगंधर्व नाट्य महोत्सव तेव्हा तुम्ही तबला वाजवायचा तर तुम्ही एकटेच असायचा, तुमची किती दमछाक व्हायची. सुहासिनीबाई गोळगावकर उद्या माहिती आहे तुमच्या सगळं त्यांनी रुपाली कॉलेजमध्ये नाट्यसंगीताचा कार्यक्रम केला. रुपाली कॉलेजमध्ये सगळे नाट्यसंगीत सर्वजण जाणार आणि मी आणि ते भोजनाथ साळवी मी दोघंच आपल्याला आणि गोविंदराव पटवर्धन आणि तुळशीदास बोरकर काका हे ऑर्गनदार आणि कार्यक्रम भालचंद्र कोंढारकर सगळे तिथे ते गगनी ऋषी होत्या आणि सगळे जाणार होते आणि ते व्यापारी असा तो कार्यक्रम होता आणि ते आधी आम्ही छोटी छोटी तालीम केली होती. तर अण्णा पेंढारकर मला म्हणाले बघ साहेब साळवी आणि दोघांनी अर्धी अर्धी मारली आणि जवळजवळ 40 गाणी 40 गाणी होती त्याच्यापेक्षा जास्त असते. तर मला एकदम हुरूप होतं, नवीन होतं, थोडंसं असं लोक ओळखायला लागले होते. असं वाटायचं आपल्याला लोक बोलवते. म्हणजे सुरू झालं रात्री 8:30ला सुरू झालं, पहाटे 4ला संपलं. 8:30ला सुरू झालं, 2-3 गाणी वाजवल्यावर साळवी मला म्हणाली काही जरा 5 मिनिटात जाऊ ते जातात म्हटलं माझी छाती धरत. कारण काय सगळे दिग्गज होते आणि अण्णा पेंढारकर जास्त करून साळवी लागायची, साळवी तबल्याला लागायची. कारण त्यांची ती नेहमी ठरलेली मंडळी. बरोबर मला अण्णाबरोबर मीच वाजवायचं का मी आलो रे 5 मिनिट या लवकर या लवकर आहे जास्त दूर झालं. तेव्हा पण काय 20-21 वर्षाचा असेल. हे जे गेले जे प्रत्येक जण येतो गातो मी आपला पाणी गेले घरी तिकडे तसं झालं. थोड्या वेळात गोविंदराव पण पळाले, बोरकर मामा आणि मीच आलो रे. मग आता तरी एक कारभार गोविंदराव तेव्हा सतत बाहेर वाजवायचे गेले असेल त्यामुळे घरी गेले. असा किस्सा झालेला आहे. असे बरेच झाले. पण मला एक विचारायचं होतं की गटार तो 10 काय त्याला काय अर्धी दुमाळी म्हणायची? अर्धी दुमाळी. अच्छा मला त्याला अर्धी दुमाळीच करतात ना. आधा म्हणजे तुम्ही मात्र 8 मुलं आहे का? 8च. आणि त्याच्यानंतर तुम्ही आता मला म्हणणार होते की सावरे रेडिओला ते ठेके वगैरे ते म्हणून ऐकवणं ते ऐकवता का? गाण्याचं मीटर डबल तिला लगेच कळतं काय ठेका गाणंच सांगत असतं. मला कुठला ठेका पाहिजे हे गाणं सांगतं. आपल्याला कळतं 6 मातीचं गाणं असेल 12 मातीचं काय एकटा असतं.
तसं गाणं ठिकाण मागतं. त्यामुळे त्या गाण्याचा झोल म्हणतो किंवा झोपाळा कसा हो. झुलतो, अशी काही गाणी अशी झोपाळ्यासारखी झुलत असतात, त्यांना अशीच ठिकी वाटतात. पण वसंतराव आचरेकर जे होते अच्छा. त्यांनी अनेक कुमारजींच्या बरोबर कुमारजींचंच आहे. नंतर वसंतराव. कशिया त्यांची आम्ही ऐकून इन्स्पिरेशन म्हणतो. बाकी वसंतरावांना ते पण आमचे गुरुबंधूच होते. गुरुबंधू काय बाया दया त्यांचा सुद्धा, नाना सुद्धा काय बाया दया क्या बात. नानाने पुष्कळ वाजवलं. माझे गुरुस्थानी आहेत. त्यामुळे या लोकांनी जे वाजवलं ते आमच्या कानावर पडलं आणि शेवटी असं आहे, आपण आपलं काहीतरी थोडं त्यात घातलं कॉन्ट्रिब्युशन तर नाहीतर काय त्याचं चोरून वाजवतो, त्याचं ऐकून वाजवतो. नाही जरूर मी आता हाकीरबाईंचं ऐकायला जातो, सुरेशजींचं तळवलकरांचं ऐकायला जातो, पण त्यांचं ऐकून त्यांचंच वाजवत नाही. माझं त्याच्यात काय विचार आहे हे विचार आपण त्याच्यात घालून वाजवलं, आपलं वेगळं करायचं नाही का. तर त्याच्यामुळे वेगळं केलं तर आपलं स्थान निर्माण होतं. आता माझं काही मोठं स्थान नाही आहे, पण एक नाट्यसंगीत चांगलं वाजवतं सगळं. मग आणखी मला एक प्रश्न विचारायचा होता की बऱ्याच वेळा काय होतं की गवई लोक ठुमरीवर गातात पण त्या लंकी नको असते, म्हणजे काय कारण माहिती नाही. पण तुम्हाला असं कधी झालंय का तुम्ही तिकडे कोणावरती प्रत्येक कलाकारावर तुम्ही वाजवताय आणि श्रोता म्हणून कोणतरी सांगते की आता सुरू हो म्हणजे नाही, असं कधी झालंय का? रवींद्र नाट्य मंदिरमध्ये मला वाटतं अजित कडकडे किंवा चंद्रकांत लिमे असते, त्याचा कार्यक्रम चालू होता आणि ते लागी करे जेव्हा चाललं होतं. ते लागी करे जेव्हा चालू असताना कुठेही लगी वाजवता येत नाही. कायदे आहेत ना, सगळे लॉ आहे. तबलेत सुद्धा कसं नानांसमोर बोलणं, मला माफ करा बोलतोय, तालाची सुद्धा एक चौकट आहे. प्रत्येक तालाची चौकट आहे. चौकटीच्या बाहेर जाऊन आपण काय वाजवलं ते गैर लॉ सोडून वाजवतो असं होतं, बरोबर आहे. मग ते सगळं तालबद्ध तालातच वाजलं गेलं. तर श्रोत्यांना पण आपल्याला खुश करायचं असतं त्यावेळी कसं आहे, बंधन घालून तबला पहिला म्हणजे संयम पाहिजे. संयम म्हणजे याच्या सांगतात मला भरपूर येतो म्हणून मी या नद्या फुकून येतो. मला 50 येतात असं झालं. त्या मी सगळ्या वाजवतो गाणार कधी तूच वाजव, तूच सोलो वाजव. मी नगमा धरला अनेक ठिकाणी झालेलं आहे. अनेक ठिकाणी बघितलं तू सोलो वाजवायला बसले, साथ करायला बसले की गवई राहिलं बाजूला, मग तबला सुरू होतो. तबला सुरू झाल्यावर सात संगत आहे, साडेसाती होता का? हो, आम्ही सुद्धा, मला सुद्धा वाजवायला इतकं आवडायचं. मला भीमसेनजीच्या बरोबर जास्त वाजवायला मिळायचं नाही. हे सगळे सुराचे गवई, सुरात गाणारी म्हणजे सुराला मानणारी मंडळी सगळी. त्यामुळे त्याला अभिषेकी बुवांचं तसं नव्हतं. ते वाजवले ते तबलजीला स्कोप द्यायचं. आणि बुवांचं पण मला एकदम सांगतो, अभिषेकी बुवांचा सुद्धा सहवास मला खूप मिळाला. नाटकाच्या तालमी चालू असताना त्यांची नाटकं मी नंतर भर त्यांनी संगीत केलेली नाटकं ते बाजूला बसून माझ्याकडे फार त्याचं बोलणं चाललेलं असायचं. आणि ते कोकणीत माझ्याकडे बोलायचं गोव्याच्या. आणि ते कोणी गायला लागला तर ते मग वाटलं होतं माझ्या गाण्याची बोल कशी असं बोलायचं. आणि त्यांनी गायलेलं गाणं एवढं गाणं आणि पचवणं मला तरी वाटत नाही आजच्या घडीला कोणाला तेवढं पचवलं असेल की काही दिग्गज सोडले तर. आणि लोक त्यांचं गाणं ऐकून आपलं काय त्याच्यात घुसवलं ना, तर घेई छंदासारखं मधलं गाणं आहे लोक तर हां. आणि गाणं पण बेसंगती म्हणजे कसं साधक वेगळं आणि तर राग आहे तो सोडून देतो, आपलं काहीतरी वेगळाच राग त्याच्यात म्हणून परत जागेवर येताना त्यांची बोल. आता ना मी गप्पा बसणार आहे. आता फक्त सर आणि साई. आता सर वेगवेगळ्या तालात वेगवेगळ्या मूड्सची गाणी गातील, त्याच्याबरोबर ते साथ करतील. त्याचा आनंद तुम्ही घ्या. मी गप्प बसते.
दीपचंदी आणि दीपचंदी छोटी आवृत्ती म्हणजे कारण दीपचंदी मोठी आहे ना हे काय वरचं वाजवलं तर त्याला असला बेस पाहिजे ना लगीचं गाणं घेतोय काय आणि खरा तो प्रेमा
मी बोलत म्हणाला ना नाही बोलत. आता आता रागवल्या रागावल्या. आता मला विचारायचं होतं की जसं आता आपण 8 मात्रांमध्ये धुमाळी अर्धी धुमाळी त्याच्यानंतर आपण किचनची काय म्हणतात ते छोटी आवडी तुम्ही एका अशा प्रकारचे ठेकेदारमध्ये त्याच्यामध्ये आता हा एक मधु मधुरा तव मीरा मोहना आसे निशेचे मना चंद्रिका ही जणू जुन्या काळी काय त्रितालमध्ये म्हटलं जातं तर तसं काय अध्यामध्ये म्हटलं जात होतं की दीनानाथांपासून ते सुरुवात झाली रूपकमध्ये म्हणण्याचे कसं काय म्हणजे माझ्या ऐकूवात हां मास्टर दीनानाथ मंगेशकर मला वाटतं ते रूपकमध्ये काय अच्छा काय नाना तुमचं काय तुम्ही जास्त ऐकताय त्या लोकांचं सगळ्यांचं रूपकमध्ये काही लोकांनी मग त्यांना सूट किंवा वेगळ्या ताला त्यामुळे काही लोकांनी मग आता ते थोडं रूपमध्ये जेवण थोडंसं अभिषेकी बाबा बोलले होते की खापू माप झालं का तुला असं पण झालं याच्यामध्ये ऑर्गन कमी द्या थोडं इतकी कमी द्या
अभिषेकी बुवांचा सांगलीला कार्यक्रम होता. फार प्रेम करायचं ते आणि कधी माझं फार मोठं खापरं म्हणजे खापरुमान पर्वतकर, रवी भास्कर खापरुमान पर्वतकर. हां सर. तर अभिषेकी बुवा माझं भाग्य असं की मी भीमसेनजी बरोबर वाजवलं, कुठल्याही गवयाबरोबर कधी कोणी माझ्यावर चिडलेलं नाही. हे माझं मोठं भाग्य आहे. पत्न्याची कृपा आहे, गुरुची कृपा आहे. आणि ते काय माहिती मला, मी वाजवताना त्याला पूरक साथ व्हायची किंवा ठेका वाजवल्यावर वजन परफेक्ट त्याला वजन मिळायचं. असं म्हणजे एकदा असं मला की आधी नवीन होतो या एकच मला नवीन सुरुवात झाली 2-3 वर्ष. त्यांचं कुठले गाणं असं ते आधी क्लासिकलच गायचे ना, नंतर कोणी फरमाईश केलं तर बुवा आपले नाट्यगीतं अभंग गायचे. मध्ये मध्ये त्याला फार सवय होती की गाणं चालू असताना कोणी काय असं व्हिडिओ वाकडं केलं, नागी शिष्य असतील लक्षात नाही म्हणून ते चिडायचे. म्हणून काय नाही एका ते वाजवतो खापरू बाबासारखा. मिस्किन फार छान छान म्हणून. आता जर आपण काही हा जो आता नाटकाचा सॉरी चंद्रिका ही म्हणून ठेका होता, तो कधी तुम्ही दादऱ्यामध्ये ऐकला का? धादिन्ना 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 धादिन्ना. प्रभाकर कार्यक्रम. अच्छा. पण मला असं ऐकलं की ते पुलंनी त्याला सांगितलं होतं. माझ्या असं ऐकण्यात आलं की पुलं म्हणाले की अरे चंद्रिका ही किंवा नानांच्या ऐकण्यात होतंच का असं? नानांच्या ऐकण्यात होतं का असा ठिका चंद्रिका ही म्हणून दादऱ्यामध्ये दादऱ्यामध्ये हो मला तर काय काय असा अनुभव आलेला आहे. मुद्दाम सांगतो, नाव सांगणार नाही सांगा. नाही नाव नको सांगा, किस्सा सांगा. आपण इतकी वर्ष त्यांच्यावर नाही हरकत नाही. तर कुणाचं साथीदाराबद्दल अवहेलना कशी असते. कारण असं तिथं इतका आमच्याकडे बघून तो असं लोकांना भासवायचा मी बरोबर आहे हात असे काही विचित्र लोक. तुम्ही दौऱ्यावरती ज्यावेळी जात असाल त्यावेळी समजा एखाद्या तबल्याची कुलीवर अचानक काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही